बुद्धम शरणं गच्छामि म्हणजे बुद्धाला शरण नाही. अहो जे तत्व सहजासहजी बुद्धीला समजत नाहीये, आम्हाला व्यवहार कळतो. आता मला सांगा, भगवान राम, भगवान कृष्ण, भगवान महावीर, भगवान बुद्ध, चारही बघा भगवान आहे. चारही राजघराण्यामध्ये जन्माला आलेले आहेत. मीराबाईचं उदाहरण घ्या, राजघराण्यामध्ये जन्माला आली. जर राजघराण्यामध्ये जन्माला येऊन सोन्याचे महल असून, एवढी प्रॉपर्टी असून, जर त्यांना त्याच्यामध्ये काय सापडलं नाही, तर आम्हाला 2-4 एकरामध्ये काय सापडणार आहे? म्हणून तुकाराम महाराजांनी दिलं, नको नको म्हणा गुण तुम्हाला जाळी, काळा आला जवळी ग्रासावा, या काळाची एवढी पडेल पाहिजे बा सोडविना, तेव्हा माय बाप सोडविना, बंधू पाठीची बहीण, शेजूची कामिणी दूर राही, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आणि या भवसागरातून तरुण जायचं असेल म्हणून जाणतेने गुरु बजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. ज्ञानेश्वरी पहिल्या अध्याय 25वी ओवी सांगते की जोपर्यंत तुम्ही सद्गुरूला शरण जाणार नाहीये, सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये जेव्हा येईल, तो परमपिता परमात्म्याचा, ईश्वराचा बोध ठेवून येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. स्वतः देव गुरु रूपामध्ये येऊन तुम्हाला ते दिशा मार्गदर्शन करण्याचं काम करतो. भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानयोगामध्ये 5व्या श्लोकामध्ये सांगितलं, अजोपी सनेन आत्मा भूतोनीश्वराप्यसन प्रकृती स्वामदिष्टाय संभवामी मया. अर्जुना, मी प्रत्येक युगामध्ये येतो, माझा प्रत्येक युगात मी अवतार घेतो. तुला पाठीमागे काय झालं याच्याबद्दल तुझ्याकडे पश्चाताप आहे, भूतकाळाबद्दल चिंता आहे, भविष्यात काय होईल याच्याबद्दल तू चिंताग्रस्त आहेस, वर्तमानामध्ये तू सैरपैर झालेला आहेस. तू एक काम कर, तिन्ही काळांचा त्याग कर, विचारांचा त्याग कर, भावनांचा त्याग कर आणि सर्वार्थाने मला शरण ये. जो कोणी मला शरण येतो त्याला मी माझ्यामध्ये सामावून घेतो. त्याला पुन्हा जन्म नाहीये, त्याला पुन्हा मरण नाहीये. कितीक वेळा यावे जन्मा, कितीक भावे फजित. नाथांनी जो सुंदर अभंग लिहिला की किती वेळा जन्माला येणार, किती वेळा फजित होणार, त्याच्यापेक्षा निज स्वरूपाला गेलं पाहिजे. जशी का एकदा नदी समुद्राला मिळाली की नदी संपते हो, पण नदी समुद्र बनून जाते. आत्मा परमात्म्यासोबत एकरूप झाला. कबीरजी म्हणतात, प्रेम की गली बडी सांतरी तीमे समाय ना दो. प्रेमाची गली इतकी छोटी आहे की त्याच्यामध्ये 2 लोक नाही सामावू शकत. तू आहे तर मी नाही राहू शकत, आणि मी केलं तर तू नाही राहू शकत. ह्या मीतूपणाची गुळवण होणं फार गरजेचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं की कापुराचे वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती व्हावी जैसे. कापूर जळतो पण खाली जळला असं सांगायला काही उरत नाहीये. इतका सुंदर आणि देखणा अनुभव माऊलींचा होता. आमचा इथून अनुभव व्हावा. संसारात आम्ही असावं, पण असण्या नसण्याच्या पलीकडे असावं. संसारी असावे असोनी नसावे, ही जर अवस्था प्राप्त करायची असेल तर कुठेतरी या संतवाणीचा आजही आम्हाला आधार घ्यावा लागेल. अनेक गाणी आले, अनेक अल्बम आले, अनेक हिट सॉंग आले, शांताबाई आली, मुन्ना आला, सगळे आले, पण सगळे कालांतरानंतर संपून जातात. कोणी लक्षात ठेवत नाहीये. पण आज 850 वर्ष झाली माझ्या ज्ञानेश्वरांची वाणी मात्र आजही आपल्या मनाला शांतता देते. तुकारामांचे अभंग जे पाण्यामध्ये काही जणांनी बुडवण्याचे प्रयत्न केले होते, ते कसे बुडणार? कारण ते बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी लिहिले होते, ते बुडणारच नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, इतरांनी वावा भारमाता. अर्थाविन पाठांतर कायासी करावे, व्यर्थ ते मरावे घोकुनिया. राग आळवितो नाना काय गातो, हे कळेना हाता मारी ज्याच्या गावे, त्याचे गावच नेठावे. अरे आमचा अनुभव आहे म्हणून आम्ही दिवस रात्र गातोय, म्हणून आम्ही दिवस रात्र त्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन आहे. आम्हाला त्याला प्राप्त केल्यानंतर काय अजून प्राप्त करावं असं राहिलेलं नाहीये. त्याला पाहिल्यानंतर काय पाहावं असं उरलेलं नाहीये. त्याला पाहिल्यानंतर आता कुठे जाण्याची इच्छा राहिलेली नाहीये. म्हणून तर सांगितलं की आता कुठे धावे म्हणा, तुझे चरण देखली. आणि हा इतका सुंदर देखणा अनुभव या सगळ्या अभंग वाणीमधून मिळतो. खूप सुंदर सुंदर अभंग झाले. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. अभंग गातो तेव्हा इतकं छान वाटतं. देवाची गावा, कोण कोण देवाच्या गावाला जायला तयार आहे? प्रश्न बघा, देवाच्या गावाला जायला कोणीच तयार नाही. परीक्षकांना विनंती आहे, लवकर लवकर निकाल घेऊन या. सगळेजण बक्षिसासाठी आतुर आहेत, ऐकायला कोणी आतुर नाही आहे. तरी पण तुम्ही येतायत म्हणून तोपर्यंत माझा हा शब्द संवाद सुरू असणार आहे. दोन्ही परीक्षक आपल्याला तज्ञ लाभलेले आहेत, ते निकाल घेऊन येत आहेत. कदाचित तुम्ही सगळ्यांनी इतकं सुंदर गायन केलं त्याच्यामुळे त्यांना निकालाला वेळ लागत असावा, कारण त्यांना कोणाला किती गुण द्यावे आणि कदाचित त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त चाललेलं असेल. आणि म्हणून आपण मुद्दा घेऊया, जाऊ देवाची या गावा. लहानपणीचं मला गाणं आठवतंय. कोणतं गाणं आहे? झुक 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 आगीन गाडी, बाल संघ तुमच्यासाठी सांगतोय. लहानपणीचं गाणं कोणतं आवडतं? झुक 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 झुक. पळती गाडी, मामाच्या गावाला. आता आपण खरं सांगा,
मामाच्या गावाला जाऊया जरी म्हटलं तरी मामाच्या गावात फक्त जायचं असतं का मामाच्या घरी जायचं असतं? मामाच्या घरी जायचं असतं, पण म्हणतो काय आपण मामाच्या गावाला जाऊया. तसंच इथे पण आहे. म्हणत जरी असली जाऊ देवाच्या गावात तरी जायचं असतं देवाच्या घरी. आता देवा घरी जायला कोण कोण तयार आहे? देवा घरी जायला कोणच तयार नाही. देवा घरून कोणी येणार असेल तर किती आनंद. कारण देवा घरून कोणी येणार ही बातमी आपल्याला किती दिवस आधी कळते? 9 महिने आधी कळते. आमच्या घरी गोड बातमी आहे, आनंदी आनंदकडे पेढे वाटतो. आमच्या घरी देवाघरून कोणीतरी येणार आहे. पण देवाघरचा व्यक्ती जर देवाघरी गेला तर दुःख कशासाठी? तुकाराम महाराज म्हणतात जन्म जितका आनंदाचा सोहळा आहे मृत्यू सुद्धा तितकाच आनंदाचा सोहळा होऊ शकतो. ज्याला या परमात्म्याचा नाद लागला त्याच्यासाठी मृत्यू हा मृत्यू नाहीच. आणि म्हणून परीक्षक आलेले आहेत. अंतिम उदाहरणात एखादा नारळ, शेवटचं उदाहरण सगळ्यांनी ध्यान देऊ नये का? नारळ एखादा जर असेल तो नारळ जर फोडला आणि मी जर अट लावली की नारळ फोडायचा आहे पण नारळ फुटल्यानंतर करवंटीचा गर नाही तुटला पाहिजे, शक्य आहे का? कारण नारळ ओला असतो, गर करवंटीला चिकटलेला असतो. जर नारळ फुटणार याचा अर्थ गर तुटणार. पण तो नारळ तसा 6 महिने 1 वर्ष ठेवला आणि त्यातलं जर पाणी सुकून गेलं आणि गर जर करवटीपासून वेगळा झाला तर आता मला सांगा, आता नारळ फुटेल पण घराला फरक पडेल का? नाही. तुकाराम महाराज म्हणतात संसारामध्ये असताना सगळ्या इच्छापेक्षांच्या जेव्हा मी पलीकडे जाऊ तेव्हा संसारामध्ये असून सगळ्या इच्छा अपेक्षाच्या पलीकडे झाल्यानंतर या शरीराची कवटी तर तुटेल पण याला त्रास होणार नाहीये. तर परमतत्वाचं ध्यान लागणं फार गरजेचं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया 2 तज्ञ परीक्षकांचं ज्यांच्या अमूल्य अशा मार्गदर्शनातून आणि तज्ञ परीक्षणातून ही स्पर्धा निखारलेली आहे. आपल्या सोबत आहेत उत्कृष्ट हार्मोनियम वादक संगीत अलंकार माननीय श्री ज्ञानेश्वर ढवळे सर आणि तसेच तबला अलंकार माननीय श्री सतीश काळे सर. कलाकारांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आमच्यासारखे निवेदक ओठांनी बोलतात, ही लोक बोटांनी बोलतात. जे बोटांनी बोलतात ते लोक महान असतात. आणि म्हणून आता मी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करतोय ग्रामीण संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा संचालिका संत सोपान काका सहकारी बँक आदरणीय राजवर्धनीताई संजय जगताप सोबत मी विनंती करेल सुनीता काकी कोलते जे असतील, प्रदीपांना पोमन जे असतील, बोबगाव भजनी मंडळाचे बाळासाहेब फडतरे जे असतील, नानासाहेब बांधवजी असतील, सासवड सांस्कृतिक मंडळाचे अमृतबाई असतील, काटकर सर असतील, मनीषा गामटे मॅडम असतील, अनिल उरणेजी साहेब, सतीश शिंदे साहेब. मी आपल्याला विनंती करतोय की आपण आता व्यासपीठावरती यायचं आहे. आपण बक्षीस समारंभाच्या दिशेने संभाजीनाना काळाने जे असतील, विठ्ठलाबा मोकाशी जे असतील, मी आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. आता आपण ज्याची प्रतीक्षा आहोत ते बक्षीस समारंभ या ठिकाणी पार होतोय. तत्पूर्वी या ठिकाणी मी विनंती करेन ज्यांनी आपला अमूल्य असा वेळ दिला आणि ज्यांच्या परीक्षणातून ही स्पर्धा संपन्न झालेली आहे, मी वहिनी साहेबांना विनंती करेल की आपण दोन्ही परीक्षकांचा सत्कार आपल्या शुभास्ते करायचा आहे. सर्वात प्रथम जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया संगीत अलंकार माननीय श्री ज्ञानेश्वरजी ढवळे सर. आपला 2 दिवस आपण या ठिकाणी अविरतपणाने बसून सुंदर असं परीक्षण केलेलं आहे. टिळेकर दादांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. चेतन भैया महाजन आपण व्यासपीठावरती यायचं. सुधाकर भाऊ गुरुजी आपल्याला मी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. सगळेच तज्ञ मंडळी आहेत. आपण व्यासपीठ आपलं मोठं आहे त्यामुळे अनेक व्यक्ती येऊ शकतात. मी विनंती करतो वहिनी साहेबांना आपण वहिनी साहेबांना मी विनंती करतोय की आदरणीय ज्ञानेश्वरजी ढवळे सरांचा आपण सत्कार सन्मान करायचा. सुंदर असं स्मृतिचिन्ह नारळ शॉल त्या ठिकाणी देऊन हा सन्मान होतोय. मध्ये थोडंसं आपण बाजूला करूया कारण या सुंदर क्षणाला आणि सर्व कॅमेरामन आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत. काही पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर ढवळे सरांचे मनपूर्वक आभार की आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला. सतीश काळे सरांचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. यानंतर तबला अलंकार माननीय श्री सतीशजी काळे सर मी आपल्याला विनंती करतो आपला देखील सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय. आपला सन्मान आणि सत्कार वहिनी साहेबांना मी विनंती करेल की दुसरे आपले तज्ञ परीक्षक तबला अलंकार माननीय श्री सतीश काळे सर या ठिकाणी ऐनवेळी त्यांना फोन करून देखील आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले या ठिकाणी सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड आणि बोबगाव भजनी मंडळ बोबगाव यांच्या वतीने आभार मानले. आता बक्षीस किती आहे काय आहे कुणाच्या वतीने हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे. अंकुश बापू जगतापजी आपल्याला सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत आहे.
अंकुश बापूंना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि आता आपल्याला सगळ्यांना ज्याची उत्सुकता आहे, अमोलजी बेलसरे आपणाला देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बोलवतो. ज्यांनी 2 दिवस या ठिकाणी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ते आदरणीय महेशजी राऊत सर यांचा या ठिकाणी सन्मान होतो. मी वहिनींना विनंती करतो, राजवर्धनीचा विनंती, आपण विनोदजी राऊत आजचे सूत्रसंचालक निवेदक यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. महेशराव समोर. धन्यवाद. ज्यांनी सगळ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सगळ्यांचेच आभार. आता वैयक्तिक कोणाचा आभार मानत नाहीये, कारण आभाराचे भार कशाला, फुलांचे ते हार कशाला. चला आता हृदयात घर बांधूया, अशा घराला दार कशाला. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून आता आपण बक्षीस समारंभ करायचं म्हणतो. अधिक आपली उत्सुकता टाळत नाहीये. लहान गटामधून उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांना त्या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे, प्रत्येक आपण लहान गट आणि खुला गट दोन्हीकडे उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, उत्कृष्ट मृदुंग वादक या सगळ्यांना आपण सन्मान देतोय. लहान गटातून उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांना यावेळी बक्षीस मिळत आहे, नादब्रह्म बालभजन मंडळ खळद. त्यांचे जे कोणी गायक असतील, नादब्रह्मचे आहेत का? जे संघ उपस्थित नसतील तर त्यांच्यापैकी कोणी घेऊ शकताय. आपले गायक जे या ठिकाणी आहेत त्यांना उत्कृष्ट असं गायकांचा या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे. आणि मी उत्कृष्ट गायक बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी आदरणीय सुधाकर भाऊ हिरमेजी असतील, तसेच या ठिकाणी अमोल बेलसरे जे असतील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा उत्कृष्ट गायक पुरस्कार आपण प्रदान करतोय. नादब्रह्म बालभजन मंडळ खळद, सकाळी सुंदर त्यांनी गायन या ठिकाणी केलं होतं. भाऊ समोर. सुंदर असं या ठिकाणी ट्रॉफी, प्रमाणपत्र, बक्षीस देऊन या ठिकाणी हा सन्मान केला जातो. उत्कृष्ट गायक लहान गटातून नादब्रह्म बालभजन मंडळ खळद. छोट्या गटातील उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ पवारवाडी आहे का? बालभजनी मंडळ पवारवाडी, त्यापैकी कोणी जरी असेल एखादा व्यक्ती आपण घेऊ शकता हा पुरस्कार. आहे कोणी पवारवाडीचा? नानांना मी विनंती करतोय, रवींद्र नानांना, की आपण येऊन हा पवारवाडीचा अधिकराव पवार जे आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ पवारवाडी हा पुरस्कार देण्यासाठी मी सासवड सांस्कृतिक मंडळाचे आदरणीय बाळासाहेब फडतरे जी असतील, तात्या जी असतील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ पवारवाडी यांना सन्मानित करायचं आहे. रोख रक्कम 1000 रुपये, सुंदर संस्कृती चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तात्या फडतरे जी असतील, बाळासाहेब फडतरे जी असतील, मी आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ पवारवाडी. जोरदार टाळ्या. समोर. यानंतर लहान गटातील उत्कृष्ट तबला मृदंग वादक प्रेमराज भजन मंडळ फुरसुंगी. मला वाटतं काल त्यांनी सादरीकरण केलं होतं पहिल्यांदाच 2 नंबरला. प्रेमराज भजनी मंडळ नाहीये कोणी? फुरसुंगीचं कोणी असेल तर घेऊ शकतात. आहे कोणी फुरसुंगीचं उपस्थित? नानासाहेबजी बांदल. खरं तर मी हे तुमच्या हस्ते देणार होतो, पण आता तुम्ही स्वीकार करतात. मी विनंती करते की आपण नानासाहेबजी बांदल आपण या ठिकाणी सुधाकर भाऊ असतील, काटकर साहेब असतील, तसे उर्वरित अमोल बेलसरे जी असतील, आपल्या शुभ हस्ते हे आपण उत्कृष्ट तबला वादक अमोलजी मी आपल्याला विनंती करतो आपण देखील पुढे यायचं. लहान गटातील उत्कृष्ट तबला वादक प्रेमराज भजन मंडळ फुरसुंगी, त्यांच्यापर्यंत हे बक्षीस नक्कीच पोहोचेल. संजू भाऊ समोर.
यानंतर मी मोठ्या गटाकडे वळतो. मोठ्या गटातील उत्कृष्ट गायक ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ एकतपूर. आहे का कोणी एकतपूर? पांडुरंग भावे. या चला एकतपूर मध्ये उत्कृष्ट गायक या ठिकाणी पुरस्कार स्वीकार करतात. माजी सभापती नाना टिळकरजी, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी स्वीकार करायचा. कामटे जाते या ठिकाणी उपस्थित असणार सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येतात. या ठिकाणी उत्कृष्ट गायक विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ एकतपूर. मी टिळकर नानांना विनंती करेल, तसेच विठ्ठलाबा मोकाशींना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे उत्कृष्ट गायक या ठिकाणी रोख रक्कम 1000 रुपये स्मृतिचिन्ह. आबा समोर. सुंदर असा फोटो या ठिकाणी. यानंतर उत्कृष्ट हार्मोनियम वादक मोठा गट अष्टविनायक भजन मंडळ आंबेगाव पठार. आहेत अष्टविनायक शेवट सगळ्यात शेवटचा संघ. चला कामठीला फोटो घ्यायचा आहे आपल्याला. तो फुरसुंगीवाल्यांनी बक्षीस मिळवलेलं आहे. सुंदर असं लहान गटामध्ये सादरीकरण केलं तर उत्कृष्ट तबला वादनाचं बक्षीस आहे. हा नानांकडून ते आपण हे बघा ट्रॉफी बक्षीस. समोर सगळे. एक मिनिट त्याचा वेगळा आहे. उत्कृष्ट हार्मोनियम वादक ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे अष्टविनायक भजन मंडळ आंबेगाव पठार. आणि मी विनंती करेल आदरणीय ज्ञानेश्वर ढवळे सरांना आपल्या शुभ हस्ते हा आपण पुरस्कार द्यायचा. सोबत मी चेतन भैया महाजन आपल्याला विनंती करेल आपण पुढे जायचं हा पुरस्कार देण्यासाठी. उत्कृष्ट हार्मोनियम वादक अष्टविनायक भजन मंडळ आंबेगाव पठार. धन्यवाद. यानंतर वैयक्तिक मोठ्या गटामधून उत्कृष्ट तबला वादक सिद्धेश्वर भजनी मंडळ नायगाव. काल त्यांनी सादरीकरण केलं होतं. आहे का नायगाव मध्ये? आहे. वा जोरदार उत्कृष्ट तबला. आणि मी सतीश काळे सर यांना विनंती करेल, संभाजी नानांना विनंती करेल आपण एकत्र दोघांनी हा पुरस्कार द्यायचा. उत्कृष्ट तबला वादक सिद्धेश्वर भजनी मंडळ नायगाव. काल आपण सुंदर सादरीकरण केलं होतं. मोठ्या गटामध्ये उत्कृष्ट तबला वादनासाठी हा पुरस्कार जातो. भिवरी विविध कार्यकारी सहकारीचे चेअरमन माननीय श्री दोंडीबा आबा पवार यांना विनंती करण्यात आपण व्यासपीठावरती यायचं. आणि आता आपण छोट्या गटाकडे पुन्हा एकदा वळतो. समोर सगळे. लहान गटामध्ये 5वा क्रमांक ज्यांनी प्राप्त केलेला आहे नवखंडेनाथ बालभजन मंडळ गराडे. आहे गराडे. नवखंडेनाथ बालभजन मंडळ गराडे. चला या व्यासपीठावर पूर्ण संघाने यायचं. आज सकाळी यांनी सादरीकरण केलं तर सुंदर असं 5वा क्रमांक प्राप्त झालेला आहे. रोख रक्कम 3000 रुपये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र बक्षीस जाते आहेत इंदिरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित. 5व्या क्रमांकाचे बक्षीस जाते आहेत अजित काळूराम जगतापजी जे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. तर मी विनंती करेल 5व्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी माननीय श्री अनिलजी उरवणे साहेब आपल्या शुभ हस्ते 5व्या क्रमांकाचं बक्षीस आपण यांना प्रदान करतो. सगळेच बक्षीस जाते. सगळेच व्यासपीठावरती उपस्थित असणार वहिनी साहेब तिथे उपस्थित आहेत. सुनीता काकी कोलतेजी असतील, प्रदीपांना पवारजी असतील, पोमनजी असतील, तसेच सगळे मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उभा आहेत. 5वा क्रमांक टाळ्या नाही आहेत. 16 गटातून यांनी 5वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. चतुर्थ क्रमांक समोर सगळे. आणि ज्यांनी आज गायन केलं चतुर्थ क्रमांक लहान गटातील ज्याचं बक्षीस आहे 5000 रुपये बक्षीस जाते आहे शरदचंद्रजी सदाशिव जगताप संचालक संत सोपानकर्ता सहकारी बँक. आणि चतुर्थ क्रमांक आहे श्रुती नंदन बाल भजन मंडळ सासवड. आणि हा चतुर्थ क्रमांक देण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय संभाजी नाना काळानी असतील, टिळेकर नाना असतील, दोंडीबाबा पवार असतील यांना आपल्याला विनंती करतो आपण पुढे जायचंय. हा चतुर्थ क्रमांक द्यायचा. सगळ्या संघाने पुढे यायचंय.
बक्षीस घेणार आहे ना? अंतिम टप्प्यामध्ये यांनी सगळ्यांचा ग्रुप फोटो घ्यायचा आहे. बक्षीस मिळवलेल्या अंतिम टप्प्यामध्ये गायन केलं होतं. मेघमल्ला श्रुतीनंदन बालभजन मंडळ सासवड, चतुर्थ क्रमांक. ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे, ज्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र मिळालेलं आहे, कोणीही जाऊ नका. सगळ्यांचा ग्रुप फोटो प्रेसवाल्यांना पाहिजे उद्या पेपरमध्ये छापण्यासाठी. पत्रकार बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कोणाला मागे सरका जरा, समोर बघा सगळे. यानंतर तृतीय क्रमांक लहान गटामधील आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 7,000 रुपये रोख रक्कम. बक्षीस दाते आहेत माननीय श्री वसंत बाबूरावजी शिंदे मामा कोथळे. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी आदरणीय सतीशजी शिंदे साहेब असतील आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आणि हे बक्षीस ज्यांनी मिळवलेलं आहे तृतीय क्रमांक श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सासवड. सासवडचे आहेत कोणी? शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आमराळे सरांना घ्या. अमराळे सरांना विनंती करतोय की आपण हे बक्षीस स्वीकार करायचं आहे. गायन सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने त्या ठिकाणी करतायत. याच्यात शिंदे साहेब असतील, आदरणीय सतीश अण्णा शिंदे असतील, यांच्या शुभ हस्ते हे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल. आता वळतोय आपण द्वितीय क्रमांकाकडे. समोर सगळे. द्वितीय क्रमांकाचं स्वरूप आहे रोख रक्कम 9,000 रुपये आणि बक्षीस दाते आहेत मस्कूर शेठ दळवीजी, माननीय श्री संजय नाना जगताप. आणि हे द्वितीय क्रमांकाकडे आपण वळण्यासाठी मी बक्षीस देण्यासाठी आदरणीय सुनीता काकी कोलतेजी असतील, सासवड सांस्कृतिक मंडळाच्या सासवडचे सदस्य असतील, त्यांना विनंती करतो आपण बक्षीस द्यायचं आहे. द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे प्रेमराज बालभजनी मंडळ फुरसुंगी. कामठे यांना विनंती करतोय आपण पुढे येऊन हा फुरसुंगी काल दुसऱ्यांदा दिवस सकाळी सुरुवात झाल्याबरोबर 11:15 त्या भजनी मंडळाने दुसऱ्यांदा जायला होतं आणि त्यांना दुसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे. प्रेमराज बालभजनी मंडळ फुरसुंगी. सुनीता काकींना विनंती करतोय बक्षीस. सुनीता काकी तुम्ही बक्षीस घ्यायचंय, फुरसुंगीला मिळालेलं आहे, हे बक्षीस देणार आहे. काकी वगैरे सगळे आपल्याला बक्षीस देतात. चला सासवड सांस्कृतिक मंडळ सदस्य आपण या पुढे. द्वितीय क्रमांक आणि ज्याची उत्सुकता लागलेली आहे समोर सगळे. लहान गटातील पहिला क्रमांक रोख रक्कम 11,000 रुपये प्रमाणपत्र आणि स्मृती चिन्ह. 16 पैकी 4 संघ ऑलरेडी गेलेले आहेत. 12 संघातून पहिल्या संघाचे मानकरी आहेत मेघमल्हार बालभजनी मंडळ सासवड. 2 विजेत्यांचे अभिनंदन आपलं सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत आहे. रवी नानांना विनंती करण्यात येते. रवी नाना पवार आपण उपस्थित आहात, प्रकाश दादा या ठिकाणी उपस्थित नाहीये. अधिकराव पवारजी आणि रवींद्र शेठ पवारजी आपल्याला सन्मानपूर्वक व्यासपीठावरती देते. आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस देण्यात येणार आहे. पूर्ण संघ या ठिकाणी येईल. त्यांचं आज सादरीकरण झालेलं आहे मेघमल्हार बालभजनी मंडळ सासवड. दिवटे सर आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. रवींद्रजी पवार आणि अधिक नाना पवार आपण आहेत. हा आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. बक्षीस दाते आहेत माननीय प्रकाशदादा पवार, काल उपस्थित होते, आज नाहीये. त्यांच्या या ठिकाणी विहारमध्ये हे बक्षीस दिलं जातं. जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. पहिला क्रमांक रोख रक्कम 11,000 रुपये प्रमाणपत्र स्मृती चिन्ह. अतिशय छान गायन यांनी आजच्या दिवशी केलेलं आहे. समोर सगळे. आणि आता आपण वळतोय मोठ्या गटाकडे. मोठ्या गटामध्ये एकूण 36 संघांनी 35 संघांनी त्या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. मोठ्या गटामधील 5वा क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे. रोख रक्कम 3,000 रुपये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि बक्षीस दात्यात इंदिरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सासवड. आणि हे 5व्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी मी पुन्हा एकदा सुनीता काकी असतील, सगळ्या महिला सदस्य असतील, सासवड सांस्कृतिक मंडळाची यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते द्यायच्या. 5वा क्रमांक प्राप्त केलेला आहे नादब्रह्म महिला भजनी मंडळ खळद. चला या नादब्रह्म भजनी मंडळ खळद आपण जायचं. सगळा संघ उपस्थित असेल तर या, पूर्ण संघ येऊ शकतोय.
सुनीता काकी असतील, वहिनी साहेब आहेत, सगळ्या शाश्वत संस्कृती मंडळाच्या महिला त्यांना मी विनंती करतोय की आपण आदरणीय अमृताताई असतील, मनीषा कामठेजी असतील, आपण सगळेजण मिळून हा बक्षीस देऊया. 5वा क्रमांक आहे नादब्रह्म महिला भजनी मंडळ खळ. सगळ्यांचे ग्रुप फोटो घ्यायचे, कोणीही जाऊ नका. ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे 5वा, 4था, 3रा, 2रा, पहिला उत्कृष्ट तबलावादक, हार्मोनियम वादक, बडे आबांना विनंती आहे वरती यायचं. आपल्याला सन्मानपूर्वक बडे आबांना विनंती आहे. सुंदर असं यांनी आज सादरीकरण केलं होतं. 5वा क्रमांक नादब्रह्म महिला भजनी मंडळ खळद. सगळे समोर जरा एकदा, सगळे समोर. आता मोठ्या गटामध्ये 4था क्रमांक बक्षिसाचं स्वरूप आहे 5,000 रुपये. बक्षिसाचं श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड. अमराळे सर आपले कोणी संचालक जे असतील यांना मी विनंती करतोय आपण पुढे यायचे. शिक्षक जे कोणी असतील त्यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. आणि 4था क्रमांक प्राप्त केलेला आहे सद्गुरु कृपा महिला भजनी मंडळ शेवाळवाडी. आहेत का शेवाळवाडीवाले? अच्छा, शिंदेजी माने याच्या सर शेवाळवाडीचा सत्कार घेत आहे. अमराळे सर आपल्याला विनंती करण्यात येते की शिंदे सर या ठिकाणी संघ उपस्थित नाहीये, त्यांच्या बिहाफमध्ये याच्या शिंदे सर आपण स्वीकारताय. 4था क्रमांक सद्गुरु कृपा महिला भजनी मंडळ शेवाळवाडी. आता वळतोय आपण समोर सगळे. 3य क्रमांकाकडे. 3य क्रमांकाचं स्वरूप आहे रोख रक्कम 7,000 रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह. 3य क्रमांकासाठी मी बक्षीस जाते आदरणीय प्रदीप अण्णा पोमनजी, संभाजी नाना काळानेजी, चेतन भैया महाजन जे असतील, सुधाकर भाऊ गिरमेजी असतील यांना विनंती करतो आपण बक्षीस देण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि हा 3य क्रमांक प्राप्त केलेला आहे संत ज्ञानेश्वर. अनेक मंडळ होती, त्यात पुरुष पण होते, महिला पण होते. संत ज्ञानेश्वर पुरुष भजनी मंडळ हंडेवाडी. चला, 3य क्रमांक प्राप्त केलेला आहे संत ज्ञानेश्वर पुरुष भजनी मंडळ हांडेवाडी. बक्षीस देण्यासाठी सगळे मान्यवर या ठिकाणी तयार आहेत. सगळा संघ या ठिकाणी उपस्थित राहील. हांडेवाडीचे महिला भजनी मंडळ असेल किंवा पुरुष भजनी मंडळ विशेषतः सगळे फॉर्च्युनर घेऊन आलेले आहेत. विठ्ठलाच्यासाठी प्रार्थना करतो असेच सगळे भजनी मंडळ फॉर्च्युनर मधून जावे. सर्व उभेरा बघता, हात नका लावा अलीकडचे, सर्व उभेरा. चला, सगळ्या संघ या ठिकाणी उपस्थित राहतोय. आता आपण बोलतोय 2य क्रमांकाकडे. 2य क्रमांकाचे स्वरूप आहे रोख रक्कम 9,000 रुपये. बक्षीस जात आहेत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सासवड. पुरंदर नागरीचे सर्व संचालक अंकुश बापू जगताप, डॉक्टर भाडे सर, गोरपडे गुरुजी, मी आपल्याला विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. उरुणे साहेब आपल्याला विनंती आहे, सतीश अण्णांना विनंती आहे आपण सगळ्यांनी पुढे यायचं आहे. आणि 2य क्रमांक प्राप्त केलेला आहे कानिफनाथ भजनी मंडळ बोपगाव. कानिफनाथ भजनी मंडळ बोपगाव आपण बक्षीस स्वीकारायचं आहे. 2य क्रमांक रोख रक्कम 9,000 रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र. सर्व या संघांचं मनपूर्वक आभार. आणि आपण फक्त आता शेवटचं बक्षीस 1ला क्रमांक खुला गट त्याच्याकडे वळणार आहोत. हे 2य क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 9,000 रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र. विजेता संघ आहे कानिफनाथ भजनी मंडळ बोपगाव. मागे सरका जरा, मागे सरका. बक्षीस सगळ्यात मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. चला समोर सगळे. आणि आता आपण वळतोय ज्याची उत्सुकता आहे 1ला क्रमांक मोठा गट. बक्षिसाचं स्वरूप आहे रोख रक्कम 11,000 रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र. आणि बक्षीस दाते आहे संत सोपान काका सहकारी बँक लिमिटेड सासवड. पहिलं बक्षीस ज्यांच्या हस्ते वितरण होणार आहे बँकेच्या संचालिका
आदरणीय राजवर्धनी ताईजी जगताप मी आपल्याला विनंती करतो. तसेच दोन्ही तज्ञ परीक्षक मी आपल्याला विनंती करतो. पहिलं बक्षीस आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वहिनी साहेब आणि आपण दोघे तज्ञ परीक्षक या तिघांच्या हस्ते देण्यात येणार आहे. पहिलं बक्षीस प्रदान करण्यासाठी बक्षीस दाते या ठिकाणी उपस्थित आहेत. वहिनी साहेब आणि तज्ञ परीक्षकांच्या शुभ हस्ते आपण हा बक्षीस देतोय. आणि खुल्या गटातील पहिला क्रमांक ज्यांनी प्राप्त केलेला आहे 35 संघामध्ये जे अव्वल ठरलेले आहेत तळजाई माता महिला भजन मंडळ आंबेगाव पठार. पहिला क्रमांक आलेला आहे. संघातील जितके सदस्य असतील उपस्थित राहायचे. काय झालं उठून का खाली बसले आपण? अच्छा मी तळजाई माता नाव मी अतिशय स्पष्ट उल्लेख केलाय. तळजाई माता महिला भजन मंडळ आंबेगाव पठार आहे का कोणी? नाहीये. ठीक आहे. मी नानासाहेब बांदेल यांना पुन्हा विनंती करतोय आपण हवेलीच्या वतीने हे बक्षीस स्वीकारावं. जोरदार टाळ्या होऊन बघा. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी दोन्ही दिवस ज्यांनी सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण केलं सूरज कुंभार आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचेही मनपूर्वक आभार. सर्व पत्रकार बांधवांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली रामचंद्रजी मेमणे त्यांच्या सोबत असलेले सहकारी त्यांचेही मनपूर्वक आभार. त्यांच्याबद्दल ग्रुप फोटो काढतोय. सगळ्यात वरती या ज्यांनी बक्षीस मिळालेलं आहे खाली थांबायचे. सगळे विजेते संघ आपले पुरस्कार प्रमाणपत्र हातात घेऊन या आणि इथे थांबा. बक्षिसाचे सगळे वरती असतील बक्षीसवाले खाली असतील कारण सगळेजण येणार नाही फोटोमध्ये. लहान मुलांना ठीक आहे. बक्षीस ज्यांना मिळाले ते वरती या. मान्यवर खाली उभा राहतात. मान्यवर खाली उभा राहतील. सगळे संघ त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. आपण वरती यायचं. सगळेजण या ठिकाणी थांबतील. पुरंदर नागरीचे देखील संचालिका या ठिकाणी मिनलताई वगैरे उपस्थित आहेत. त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येते. सर्व बक्षीसदाते ते खाली उभा राहतील. ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे सगळे खुल्या गटातील मोठ्या गटातील सगळे विजेते संघ वरती येतील. हळूहळू येतील. पहिले मान्यवरांना खाली येऊ द्या. छोटा गट जो आहे तो पुढे बसेल. मोठे गट पाठीमागे उभा राहतील. जे विजेते संघ आहेत फक्त विजेते संघ वरती या. सर्व विजेते संघ वरती येतील. छोटा गट मोठा गट छोटे गट पुढे उभा राहतील. मोठा गट पाठीमागे उभा राहील. बसा इथे. पुढे बसा. छोटे छोटे पुढे बसा. जास्त पुढे जाऊ नका. सावकाश. सगळे संघ या उभा राहा. सगळे संघ मुलं खाली बसा. सगळ्यांनी खाली बसायचं. छोटा गट सगळे खाली बसतील. छोटा गटातील सगळे सदस्य खाली बसतील. ज्यांची उंची कमी आहे ते पुढे येतील. ज्यांची उंची जास्त आहे पाठीमागे जातील. मोठ्या गटातील
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचारी वर्ग आपण सर्वजण 2 दिवस या ठिकाणी उपस्थित होतात. आपले देखील मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येतात. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ही अतिशय सुंदर अशी भजन स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. सगळे संघ या ए बाळांनो पलीकडे आवाज उलट चला. मोठे सगळे संघ आले का मोठ्या गटातील ए इकडे आवाज उलट चला. अलीकडची मार्केट चला आवाज उलट. काही जण तिथे पुढे उभा राहा. अजून गॅप आहे पुढे. महेश या अलीकडची बारकी आवाज उलट घ्या. इकडे कमी आहे. हे इकडच्या आवाज बारकी आवाज उलट घ्या तुमच्या पुढे. जे खूप बारके आहेत ते इकडे या. थोडंसं पुढे इकडे ह्या साईडला या. थोडंसं सरका इकडे तुम्ही. सरका इकडे थोडंसं. सरका इकडे. हा सांगा छोटे पुढचे सगळे इकडे या. सरका इकडे या. इकडे या साईडला सरका. मागे थांबा हा चला या इकडे. या मागे थांबा मागणं बघा हो ताई छोटी मुलं अजून आहेत ना. हा, तू हा पुढे या. पुढे या. मोठ्यांच्या पुढे येऊन खाली बसा. महेश थोडी जास्त घेते सगळी काही. इकडे या. छोटी मुलं या इकडे. इकडे बसा. थांबा काय 2 लाईन करा त्यांच्या पाहिजे तर. एक पुढे खाली मांडी घालून बसतील. त्याच्या पाठीमागे गुडघ्यावरती बसू शकतात. ज्यांची उंची कमी आहे त्यांनी पुढे बसा. जास्त पुढे जाऊ नका. थांबा थांबा जरा हो. थांबा झोपा. सेट करू द्या आले का? कुठला संघ राहिलेला नाही ना खाली? मान्यवर घ्या बघता आता कसं मान्यवर या सगळे आता. आणि बक्षीस मान्यवरांना विनंती आहे आपण पुढे उभा राहायचं आहे. आणि बक्षीस द्या. वैडी साहेब, आदरणीय स्मिता काकी कोलतेजी, प्रदीप अण्णा पोमनजी, कामठे अण्णाजी असतील, अंकुश बापू जगतापजी असतील, तात्या फडतरेजी असतील, अनिल उरवणेजी, अमराळे सर, दोन्ही तज्ञ परीक्षक, संभाजी नाना काळानीजी असतील, नंदू बापू जगतापजी असतील, चेतन भैया महाजनजी, सुधाकर भाऊ गिरमेजी, सासवड सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य अमृताताई, मनशीताई कामटेजी, काटकर सर, या इकडे पाठीमागे या. पाठीमागे या. चला स्माईल सगळ्यांनी मस्तपैकी छान फोटो द्या. सुंदर फोटो घेणाऱ्या सगळ्या कॅमेरामॅनचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करत आजची ही स्पर्धा समोर सातव्या सगळे. पुण्यस्मरणानिमित्त असणारी भव्य भजन स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करण्यात येतं. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूयात. थांबा 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 2 मिनिटं थांबा तसेच. तसेच चेअरअप करा सांगा काहीतरी सांगितलं. ओरडा गणपती बाप्पा मंगल मूर्ती सोपान काका महाराज की. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार करत आजची भव्य भजन स्पर्धा सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड आणि बोगदा अभयारण्य मंडळ बोगदा यांच्या वतीने संपन्न झाली असं जाहीर करतो.